सर्व गोर बंजारा बांधवांना माझा जय सेवालाल. गोर बंजारा समाजाने 2024 मध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या नाही करायला पाहिजे हे आपण आज बघणार आहे. गोर बंजारा समाजाने 2024 मध्ये असे मतदान करावे, कसे करावे ते आपण पुढे बघणार आहे. समाजाचे फायदे काय काय होणार आहे त्यात ते बघणार आहे. कशामध्ये? लोकसभा आणि विधानसभामध्ये. माझं नाव सचिन चव्हाण आहे. मी कन्नडपासून आहे. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. बंजारा समाजाचा कसा फायदा 2024 मध्ये करता येईल त्यासाठी. तर 35 ते 40 मतदारसंघात गोर बंजारा समाजाचे मते निर्णायक ठरतात. तर निर्णायक म्हणजे काय, की तिथं जो पण संघामध्ये जो पण विधानसभेमध्ये निवडून येतो उमेदवार किंवा लोकसभेमध्ये निवडून येतो, ते त्यांच्यासाठी जो निवडून येण्यासाठी महत्त्वाचा जो घटक आहे, तिथलचा मतदार म्हणजे तो म्हणजे बंजारा समाजाचा आहे. कसं आहे ते बघूया, की विधानसभा मतदारसंघासाठी कारंजा जो आहे, मनोरा म्हणून 70,000 वोटिंग बंजाराची आहे. पाचोऱ्यामध्ये 35,000 वोटिंग आहे. बुलढाणामध्ये 38,000 आहे. शिंदखेड राजामध्ये 36,000 आहे. मूर्तिजापूरमध्ये 25,000 आहे. काटोलमध्ये 37,000 आहे. हे जे सगळे विदर्भमधले आहे. राजुरामध्ये 30,000 आहे. चाळीसगाव जे आहे ते खानदेशमध्ये 70,000 वोटिंग आहे. यवतमाळमध्ये 65,000 आहे. हातगावमध्ये 60,000 आहे. उमरखेडमध्ये 50,000, परतूरमध्ये 55,000, गेवराईमध्ये 55,000, तर पुसदमध्ये तर 90,000 आहे. दिग्रसमध्ये 85,000 आहे. किनवटमध्ये 70,000, जामनेरमध्ये 45,000, मुखेडमध्ये 55,000, हिंगोलीमध्ये 45,000 आहे. तर एरंडोलमध्ये 33,000 आहे. वणीमध्ये 30,000 आहे. तर राळेगावमध्ये 30,000 आहे. आर्णीमध्ये 40,000, वाशीमध्ये 35,000, कळमनुरीमध्ये 40,000 आहे. तर भोकरमध्ये 52,000 आहे. देंगलूरमध्ये 35,000 आहे. तर जिंतूरमध्ये 45,000 आहे. पाथरीमध्ये 40,000 आहे. तर गंगाखेडमध्ये 40,000 आहे. पैठणमध्ये 35,000, तर कन्नडमध्ये 40,000 वोटिंग आहे. तर नाशिक पश्चिममध्ये तर 35,000 आहे. तर माजलगावमध्ये 40,000 आहे. असेच हे दिलेले जे वोटिंग आहे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातला मतदारसंघामधला. तर लोकसभामध्ये जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 3,35,000 मतदान फक्त बंजारा समाजाचं आहे. वाशिम यवतमाळमध्ये जर बघितलं तर 4,65,000 आहे. खूप जास्त आहे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये. तर हे जे एवढे लोकसंख्या, एवढी मतदार आहे आपली, तरी पण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला जे पण मोठे पक्ष आहे ते तिकीट व्यवस्थितपणे देत नाही. जर आपण पुढचं डिटेल्समध्ये बघितलं, तर गोर बंजारा समाजाला जो पक्ष एक राज्यसभाचं तिकीट देईल, 2 लोकसभासाठी आणि 7 विधानसभेसाठी तिकीट देईल, त्याच पक्षाला आम्ही मतदान करू, असा आपल्याला निर्णय ह्या 2024 मध्ये घ्यायचा आहे. तर असं का? जर बघितलं अनुक्रमानेप्रमाणे तर पुसदमध्ये आमदार ॲडव्होकेट इंद्रनील भाऊ नाईक आहे. दिग्रसमध्ये कॅबिनेट मंत्री माननीय संजय भाऊ राठोड आहे आणि मुखेडमध्ये आमदार डॉक्टर तुषार राठोड आहे. हे निवडून आलेले आहेत ऑलरेडी. तर हे निवडून आलेले आहे आणि आपल्याला कोणती विधानसभा अशी आहे जिथं आपले लोक निवडून येऊ शकतात. तर विधानसभा मतदारसंघ बघून कोणते आहेत? कारंजा आणि मानोरा जिथं 70,000 मतदान बघितलं बघितलं. चाळीसगावमध्ये 70,000 बघितलं. यवतमाळमध्ये तर 90,000 बघितलं. हातगाव, परतूर, गेवराईमध्ये 55 आणि भोकर या ठिकाणी आपले आमदार निश्चित निवडून येऊ शकतात. एवढे ठिकाणी आपले आमदार निश्चित. तरी पण आपल्याला कोणताच मोठा पक्ष, आता मोठा पक्ष म्हणजे काय, की जसं की समजा तुमचं आलं बीजेपी, तुमचं काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. असं जर बघितलं तर आपलं भारतामध्ये टोटल 10 ते 12 करोड बंजारा कम्युनिटी आहे अक्रॉस द कंट्री. हे जे क्वेश्चन आहे हे मी Googleला टाकलेलं आहे, की भारतामध्ये टोटल बंजारा लोकं किती आहेत? तर 10 ते 12 करोड बंजारा आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 120-30 करोडमध्ये 2011 ची जनगणनेनुसार तर आपण 10% भारतामध्ये फक्त बंजारा लोकं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विथ अ पॉप्युलेशन ऑफ अबाउट अ करोड इन महाराष्ट्र, म्हणजे 1 करोड, 11 करोड लोकसंख्या आहे महाराष्ट्राची टोटल. त्याच्यापैकी 1 करोड ही कोणाची आहे? फक्त बंजारा लोकांची. म्हणजे इथं पण 10% आहे. 10% म्हणजे 288 जर बघितलं मतदारसंघ, त्यापैकी आपल्याला कमीत कमी 28 मतदारसंघ तरी मिळायला पाहिजे. आता 28 नको तर आपल्याला किती पाहिजे? 7 राज्य विधानसभेसाठी पाहिजे.
2 लोकसभेसाठी पाहिजे आणि कमीत कमी 1 राज्यसभेसाठी. एवढे तिकिटाची मागणी आपल्या लोकांनी करायला पाहिजे आणि आपल्या बंजाराच्या उमेदवाराला भेटायला पाहिजे. आता याचा फायदा काय आहे, ते आपण नंतर बघूया. आधी बघूया की याच्यात कॅल्क्युलेशन कसं आहे मॅथेमॅटिकली. जर बघितलं तर माझा तालुका कन्नड आहे. त्यात कन्नड तालुक्यामध्ये जो आमदार आहे उदयसिंग राजपूत म्हणून, त्याचं मेजर जे वोटिंग आहे ते बंजारा समाजाचं आहे. अ, आणि दुसरं कोणी जर उभं राहिलं तर अजून 10-15,000 वोटिंग ते घेऊन टाकतात. जर बघितलं तर माझा जवळचा तालुका अजून आहे चाळीसगाव. तिथं 70,000 वोटिंग आहे. आता जर 70,000 चाळीसगावमध्ये वोटिंग आहे, तर तिथलचा आमदार हा निवडून येतो फक्त 80,000, 81-82,000 वरती. 80,000 ला कमीत कमी 8 ते 10,000 वोटिंग फक्त कोणाची पाहिजे? हीच जर पाहिजे तर पक्षाची पाहिजे स्वतःची. म्हणजे 10 ते 15,000 आणि 70,000 वोटिंग ही फक्त मतदान हे फक्त आपल्या बंजारा समाजाचं आहे. या ठिकाणी जसे की 40 गाव झालंय. आता मी याच्यात गेवराईचं पण मी हे केलेलं आहे. तर गेवराईचं हे केलेलं की तिथलचा जो निवडून येणारा आमदार आहे तो कमी मतदानाला येईल कदाचित. त्याच्यामुळे ते सांगितलंय आपण. तर अशा मतदारसंघामध्ये आपल्या बंजारा समाजाच्या उमेदवाराला तिकीट देणं हे अनिवार्य राहिलं पाहिजे आणि द्यायलाच पाहिजे. हे आपण सगळ्या लोकांनी मागणी करायला पाहिजे आणि आपले जेवढे पण नेते आहेत, सगळे पक्ष आहेत, जेवढे पण आपले बंजाराचे पक्ष ओपन केलेले आहे, जे बंजारा समाजाचे हे चालवतात काय म्हणतात की कम्युनिटीचे वेगवेगळे संघटनाज आहेत, ते एकत्र येऊन ही मागणी आपण करायला पाहिजे. आता याच्यात फायदा काय असणार आहे, की जसं की आपण आता बघितलं, की औरंगाबादमध्ये आपण एक मोर्चा काढला होता, की आपल्या बंजारा समाजामध्ये व्ही-जे-एन-टीमध्ये आपलं जे आरक्षण आहे 3% जे त्याच्यामध्ये बाकीचे जो समाज आहे, अ, बाकीचे जे समाजाचे लोक आहेत, ते डुप्लिकेट कास्ट काढून अ, कास्ट काढून ते आपल्या समाजामध्ये घुसत आहे. तर त्या घुसखोरी बंद व्हायला पाहिजे यासाठी आपण खूप मोठा मोर्चा काढला होता. पण त्या मोर्चाचा मी पण त्या मोर्चामध्ये सामील होतो. खूप काही गोष्टी आपण सगळे बांधवांनी केलं. पण त्याचा काही निष्कर्ष निघालेला नाहीये. याचं कारण हाच आहे, की बंजारा समाजामधून जोपर्यंत एवढे लोकं राज्यसभेमध्ये बोलू शकत नाही, लोकसभेमध्ये बोलू शकत नाही, जोपर्यंत ह्या लोकांचं तिथपर्यंत मेसेज जात नाही, तोपर्यंत आपल्या समाजामध्ये ह्या अडी-अडचणीच्या दूर होणार नाही. आणि बाकीचे निधी वाटप जे पण काय आहे, ते पण जे काही संस्था, जे काही तुमचे निधी येतात समाजासाठी व तांडा वस्तीसाठी म्हणा किंवा रोडचं काम म्हणा किंवा कन्स्ट्रक्शनचं जे पण आहे किंवा एखादा आपला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी, शिक्षणासाठी जो प्रश्न आहे, तो सॉल्व्ह आपला होणार नाही जोपर्यंत आपण हा निर्णय घेत नाही. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो, बंजारा समाजाच्या मित्रांनो, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून 2024 मध्ये काहीतरी आपला समाजाचा आगळा-वेगळा परिणाम होईल आणि समाजाबद्दल लोकं विचार करतील. एवढा मोठा समाज असून सुद्धा आपला काही फायदा होत नाहीये. ही खूप दुःखद बाब आहे आपल्यासाठी आणि आपण ह्या गोष्टीला सगळे लोकं अवेअर असायला पाहिजे. तर एकच नारा आहे, "चलो गोर सत्य की ओर." एवढं सांगून मी माझा इथलचा व्हिडिओ आता संपवतो. आवडल्यावर नक्कीच शेअर करा.